रडखडलेल्या पुलगाव रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजला आता गती मिळणार आहे। रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 10 करोड रुपयाचा पहिला हप्ता मंजूर केला। आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांना यश मिळणार। पुलगाव येथील फ्लायओव्हर ब्रिज गेल्या 10 ते 12 वर्षापासून रडखडलेला होता। हा प्रकल्प सुरू करण्यासाठी 45 करोड रुपयाचा अंदाज होता, जो आता वाढून 110 कोटी रुपयावर पोहोचलेला आहे। रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 10 करोड रुपयाचा पहिला हप्ता मंजूर करून या प्रकल्पाला गती दिलेली आहे। देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने म्हटले की 2 वर्षात हा ब्रिज पूर्ण होईल आणि पुलगावच्या जनतेची समस्या दूर होईल। त्यांनी माजी मंत्री आमदार रणजितदादा कांबळे यांची देखील टीका केली की त्या काळात पुलगावच्या जनतेसाठी काही उपयुक्त कामे झाले नाही। वर्क ऑर्डर हा 2013-14 मध्ये झाला होता। त्यावेळेस त्याची कॉस्ट 45 कोटी होती आणि तो वर्क ऑर्डर आर्या सक्षम कंपनीला त्याच्यानंतर 3 वर्ष करता नाही, परत रिटेंडरिंग झालं आणि रिटेंडरिंग केल्यानंतर कोणीही त्या ठिकाणी इंटरेस्ट आला नाही, कारण त्यामध्ये कोणी करायला तयार नाही। 2017 पासून ते काम तसंच पडून होतं आणि आज त्याची कॉस्ट हे पूर्वी काम बीएनसी कडे होतं, आता ते आरोग्याला ट्रान्सफर करण्यात आलं। आता त्याची कॉस्ट 110 कोटी होती, म्हणजे 45 करोड रुपयामध्ये होणारं काम ते जर 13-14 मध्ये झालं असतं तर शासनाचे पैसे वाचले असते। आज 110 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी लागतो आहे आणि हे 110 कोटी रुपये सन्माननीय गडकरी साहेबांना सांगून आम्ही त्या ठिकाणी बीएनसी कडे पैसे आणून ते आरोग्याला ट्रान्सफर केलेले आहे। पहिला हप्ता 10 करोड रुपयाचा परवाच्या दिवशी झालेला आहे आणि या संदर्भात टेंडर आणि बाकीच्या प्रोसेसला सुरुवात होणार आहे आणि हा साधारण 2 वर्षांमध्ये आरोग्य कंप्लीट होण्याच्या स्थितीमध्ये राहील। मला एक सांगा, असं आहे की त्यावेळेस जे नेते मंडळी होते, म्हणजे देवळी विधानसभेमध्ये येणारा हा आरोपी आणि देवळी विधानसभेचे आमदार संजय दलारे त्या ठिकाणी होते, त्यांना लोकांचं काही घेणं देणं नव्हतं असं म्हणायला हरकत नाही। या देवळी विधानसभेमध्ये अनेक असे कामं आहेत की जे अपूर्ण राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की ते पूर्ण करण्याचं माझ्याच नशिबात असेल, त्याच्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं आणि या ठिकाणी ते कामं त्यांच्या रेझिम मध्ये पूर्ण झाले नाही, ते कामं आता मला पूर्ण करावं लागतं। प्रचंड बॅकलॉग या मतदारसंघामध्ये आहे। मला तर कधी कधी असं वाटतंय की इतके रस्ते खराब झाले आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचं बजेटच या देवळी विधानसभेत लागते का, अशी स्थिती निर्माण झाली। सर, लँड ऍक्विजिशनच्या संदर्भामध्ये मी कालच चौकशी केली। लँड ऍक्विजिशन संपूर्ण झालेलं आहे। लँड ऍक्विजिशनचे पैसे सुद्धा लोकांना मिळालेले आहेत, त्याची डिझाईन सुद्धा झालेली आहे आणि कामाची सुद्धा सुरुवात झाली। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।